मुखवट्यामागचं नरक. शहराच्या मध्यभागी असलेला राणी बंगलो पाहून प्रत्येकाला वाटायचं की त्या घरात राहणारे लोक खूप श्रीमंत असतील. मोठा बंगला, महागडी गाडी आणि नोकर चाकर, पण ते सगळं फक्त लोकांना दाखवण्यासाठी होतं. त्या घरात राहत होती मोहिनी देवी राणे, अशी स्त्री जिने खोट्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचं माणुसकी पण गमावलं होतं. तिचा मुलगा आर्यमान परदेशात नोकरी करत होता. त्याचं लग्न एका गरीब घरातील साध्या सुंदर मुलीशी झालं होतं. तिचं नाव होतं ईशानी. लग्नाच्या सुरुवातीला ईशानीला वाटलं होतं की तिला खूप प्रेम करणारे लोक मिळणार, पण लग्नानंतर काही दिवसातच तिला सत्य कळलं. एके दिवशी मोहिनी देवीने तिला तिच्या खोलीत बोलवलं. ईशानी, या घराची परिस्थिती खूप वाईट आहे. आपल्याकडे पैसे नाहीत, पण नाही बाहेर सगळे तर आपल्याला श्रीमंत समजतात. मोहिनी देवी हसली, कारण तो आपला मुखवटा आहे. ईशानी गोंधळली. तेवढ्यात मोहिनी देवी म्हणाली, घर चालवण्यासाठी तुला काही काम करावं लागेल. कोणतं काम? मोहिनी देवीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं. जे काम करून भरपूर पैसे मिळतात. ईशानीला तिचा अर्थ समजला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आई, तुम्ही हे काय बोलतायत? माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी हे कधीच करणार नाही. मोहिनी देवीचा चेहरा रागाने लाल झाला. मग या घरात राहण्याचा अधिकारही तुला नाही. दिवसेंदिवस मोहिनी देवीचा दबाव वाढत गेला. एक दिवस तिने घरात रघुवीर मल्होत्रा नावाच्या एका श्रीमंत माणसाला आणलं. रघुवीरने ईशानीकडे पाहून विचित्र हसू दिलं. हीच का तुमची सून? मोहिनी देवी म्हणाली. हो, जरा हट्टी आहे, पण लवकरच ऐकेल. ईशानीला सगळं समजलं. दिवसापासून रघुवीर वारंवार बंगल्यावर येऊ लागला. तो तिच्यावर घाणेरड्या नजरा टाकायचा, तिला त्रास द्यायचा. ईशानी प्रत्येक वेळी रडत मोहिनी देवीकडे यायची. आई, त्याला घरात येऊ देऊ नका. पण मोहिनी देवी म्हणायची, तो आपल्याला पैसे देतो, थोडं सहन कर. एका रात्री रघुवीर पुन्हा बंगल्यावर आला. मोहिनी देवीने ईशानीला त्याला त्याच्या खोलीत जाण्यास भाग पडलं. जा. मला नको, तू जाशील. ईशानी रडत होती, पण त्या दोघांच्या डोळ्यात तिच्यासाठी किंचितही दया नव्हती. त्या रात्री तिला आत्मसन्मान पूर्णपणे तुटला. ती स्वतःला खोलीत बसून रात्रभर रडत राहिली. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, मी किती दिवस हे सहन करणार? काही दिवसांनी रघुवीर पुन्हा बंगल्यावर आला. मोहिनी देवी काही दिवसांनी रघुवीर पुन्हा बंगल्यावर आला. मोहिनी देवी त्याच्यासोबत पैशाची मोजदाद करत होती. तेवढ्यात ईशानी शांतपणे त्याच्यासमोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त राग होता. तिने विचारलं, माझी किंमत किती लावली तुम्ही? दोघेही हसू लागली. देवी म्हणाली, तुझ्यामुळे हे घर चालतं. हे ऐकताच ईशानीच्या सहनशक्तीचा बांध तुटला. तिने टेबलावर पडलेली एक जड पिवळी मूर्ती उचलली. क्षणात धाड ती मूर्ती रघुवीरच्या डोक्यावर आदळली. तो खाली कोसळला. मोहिनी देवी घाबरली. ईशानी, तू वेडी झाली आहेस का? ईशानी तिच्याकडे वळली. वेडी? मला वेडं तुम्ही केलं आहे. मोहिनी देवी पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण धाड दुसरा वार. मोहिनी देवी जमिनीवर कोसळली. संपूर्ण घरात शांतता पसरली. ईशानी काही क्षण तिथेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख. तिने शांतपणे स्वतःचे हात धुतले, कपडे बदलले आणि घराबाहेर पडली. सरळ पोलीस स्टेशनमध्ये. इन्स्पेक्टर विचारलं, काय काम आहे? ईशानीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मी 2 खून केले आहेत. सगळे हादरले. कोणाचे? माझ्या सासूचे आणि रघुवीर मल्होत्राचे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं. सगळं ऐकून पोलिसही काही क्षण शांत राहिले. तिने हात पुढे केले. अटक करा, मी गुन्हा केला आहे, पण माझा आत्मा रोज मरत होता. आज मी फक्त त्या नरकाचा शेवट. पोलिसांनी तिच्या हातात बेड्या घातल्या. ती मागे वळून पाहतही नव्हती, कारण तिने एक घर नाही, एका मुखवट्या मागे लपलेल्या नरकाचा अंत केला होता.